ऐका ना, आज मी बेसनची पोळी केली होती आणि माझ्या बाळाला ती एवढी आवडली की एका हाताने पाणी पिऊ का दुसऱ्या हाताने पोळी खाऊ असं झालं होतं. पण दोन्ही गोष्टी एकाच वेळेस होणं शक्य नाही ना. आणि विशेष म्हणजे माझ्या बाळाला ज्या ताटामध्ये आम्ही खातो त्याच ताटामध्ये त्याला खायचं असतं. त्याला वेगळी वाटी दिली तरीही त्या वाटीतलं सोडून आमच्या ताटामध्ये येतं आणि ते त्याला खायचं असतं. जे आम्ही खातो ते त्यालाही खायचं असतं. जे आम्ही जसं देतो तसं ते खातं, कोणतीही तक्रार न करता. ही गोष्ट चांगली आहे असं मी तर म्हणेन. आणि अजून एक गोष्ट बघा, माझं बाळ अगदी मांडी घालून म्हणजे एका जाग्याला बसून खातं आहे. ना कुठला मोबाईल आहे, ना कुठला टी व्ही आहे, ना कुठे ते धावत आहे. त्याच्या पाठीमागे आपण वाटी घेऊन त्याचं ताट घेऊन फिरतो आहे असंही नाही. अगदी व्यवस्थित ते एका जाग्याला बसून त्याच्या हाताने खातं आहे आणि ते त्याच्या अंगीही लागतं आहे. आता बघा, पालक तक्रार करतात की माझा मुलगा एवढ्या वर्षाचा झाला पण अजूनही ते त्याच्या हाताने व्यवस्थित खात नाही. जेवताना मोबाईल लागतो. आता मला सांगा, मोबाईल पाहत असल्यावरती त्याचं जेवण व्यवस्थित होत असेल का हो? नाही होणार ना. त्याचं पूर्ण लक्ष हे मोबाईलमध्ये असतं. ते किती खातं आहे, जास्त खातं की कमी खातं, आणि ते जे खात आहे ते त्याच्या अंगावर म्हणजे त्याच्या शरीराला ते पोहोचतही नाही. पण माझी मुलगी बघा व्यवस्थित खाते, त्यामुळे तिच्या अंगीही ते लागतं. अगदी हसत खेळत एन्जॉय करत व्यवस्थित खाते ती. हेच त्याच्या हाताने खाणं हे पाहण्यासाठी त्याने आत्तापर्यंत कितीतरी वेळा सांडलं आहे. आणि मी तर म्हणे हे सांडू द्या, हे सांडणं गरजेचं आहे. कारण त्याला ती सवय लागते.